माजी काँग्रेस खासदार दत्ता मेघे यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आणि त्या आशयाचं पत्र त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना लिहिलंय। मेघे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सातत्याने राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती आणि जी24 तासने त्या संदर्भातलं वृत्तही आधीच दाखवलेलं होतं। आता दत्ता मेघे 5 जुलै रोजी सर्व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि या संदर्भात दत्ता मेघे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी। काँग्रेसचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय, पक्ष सोडलाय। त्यांच्या पक्ष सोडण्यामागची नेमकी कारणं काय आहेत किंवा त्यांच्या पुढचे राजकीय भाऊ काय असेल जाणून घेऊया। आपल्यासोबत दत्ता मेघे साहेब आहेत। मेघे साहेब, तुम्ही काँग्रेस सोडलाय, त्यामागची कारणं काय आणि पुढचं तुमचं राजकीय पाऊल काय असेल? नाही, मी माझं एक निवेदन दिलेलं आहे, त्याच्यासोबत डिटेल मी माहिती दिलेली आहे। कारण काँग्रेसमध्ये मी अनेक वर्षापासून होतो। शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला राष्ट्रवादी काढली, मी ताबडतोब राष्ट्रवादीत गेलो। राष्ट्रवादी सोडताना मला दुःख झालं, आजही मला तसं दुःख होतं आहे। कारण काँग्रेसच्या विचारामध्ये अनेक वर्ष मी काम केलेलं आहे, परंतु गेल्या 5 वर्षात मी पाहिलं काँग्रेसमध्ये खासदार असताना, लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी असताना माझा क्षणाक्षणाला अपमानित करण्याचं काम तिथली काँग्रेस कमिटी, जिथं निवडणूक कधीच झाली नाही अशी ती नॉमिनेटेड कमिटी, आणि तिथले मंत्री रणजितजी कांबळे, मला माहीत नाही कसा वाद झाला काय मला अजून आठवत नाही, परंतु त्यांनी मला या जिल्ह्यामध्ये दत्ता मेघे नावाचे कोणी राहता कामा नये इथपर्यंत त्रास दिला। याची प्रत्येक वेळा मी कल्पना हायकमांडला म्हणजे दिल्लीलाही दिली, मोहन प्रकाशला अनेक वेळा बोललो। मी विदर्भादी आहे, विदर्भाचा विकास झाला पाहिजे, तळमळीने मी अनेक वर्ष कामं केले, परंतु या मागणीसाठी विदर्भ राज्य झालं पाहिजे याच्यात काँग्रेस अजिबात तयार नाही। कारण महाराष्ट्रामध्ये मत घ्यायला गेलो तर विदर्भाला काही बहुमत मिळत नाही, त्या एका कारणाने विदर्भ होत नाही। आज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी त्यांच्या वर्किंग कमिटीने रिझोल्युशन केलं आहे, विदर्भ राज्य छोट्या राज्याच्या बाजूने आहे, तेही एक कारण आहे। आणि विदर्भात गोरगरीब माणसाचं काम करावं ही माझी अपेक्षा असल्यामुळं मी 5 जुलैला वर्धा शहरामध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे की भाजपमध्ये जाताना कुठली अट आपण केली नाही आणि स्वखुशीने आणि काँग्रेसमधल्या त्रासाला कंटाळून आपण भाजपचा जात असल्याचा स्पष्ट निर्वाळा दत्ता मेघे यांनी दिला आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।